चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा पेपर आपला झालेला आता बघा मित्रांनो, म्हणजे काय सामाजिक शास्त्राचा भाग 1चा पेपर झालाय. आता सामाजिक शास्त्र भाग 2 म्हणजे काय भूगोलाचा पेपर हा परीक्षेला तुम्हाला कसा येऊ शकतो, यामध्ये कोणकोणते क्वेश्चन आयएमपी येऊ शकतात, पूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती बघणार आहे. ठीक आहे ना. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यापासूनच लक्षात घ्या, काय प्रत्येक पेपरला तुम्हाला आयएमपी क्वेश्चन दिले होते. जुन्या PYQ सिरीजमध्ये आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतला आणि याचा तुम्हाला खूप सारा फायदा झाला होता. बरोबर आहे. आजच्याही पेपरला, इतिहासाच्या पेपरला आपण ज्या जुन्या PYQ आपण सॉल्व्ह केल्या त्याचा तुम्हाला खूप सारा फायदा झाला होता बघा मित्रांनो. बरोबर आहे. त्यामुळे आता मित्रांनो लक्षात घ्या, भूगोलाचे देखील तुम्हाला 2-3 क्वेश्चन पेपर मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देणार आहे. प्रॅक्टिस करा. यातील तुम्हाला 100% काही ना काही क्वेश्चन तुम्हाला 100% रिपीट होतील आणि तुम्हाला पुस्तकातून पण मी आयएमपी क्वेश्चन तुम्हाला टिक करून देणार आहे. कालच्या इतिहासाच्या पेपरला मी क्वेश्चन आयएमपी टिक करून दिले, त्याचा खूप सारा विद्यार्थ्यांना फायदा झाला. ओके, चला आता सुरुवात करते. बघा मित्रांनो, पहिला दिलं तुम्हाला का पर्याय निवडून विधाने तुम्हाला पूर्ण करायचे. बघा लक्षात घ्या आणि उत्तर पत्रिकेने तुम्हाला ते पुन्हा लिहायचे आहेत. पहिला क्वेश्चन बघूया. आता बघा काय दिलंय. भारत व ब्राझील या देशाची राजवट टिंब प्रकारची आहे. लष्करी, साम्यवादी, प्रजासत्ताक आणि अध्यक्षीय. तर याचं उत्तर आहे बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 प्रजासत्ताक. काय बघा मित्रांनो, याचं उत्तर प्रजासत्ताक आहे. का आहे? कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का भारत आणि ब्राझील ह्या दोन्हीही देशांमध्ये प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. म्हणजेच त्यांच्याकडे काय का वारसा हक्काने सत्ता मिळवणारा राजा नसून लोकांनी निवडलेला राष्ट्रप्रमुख असतो. काय का वारसदार, म्हणजे आपण म्हणतो ना एखादा बाप गेला का लगे बेटा तयार, तसं नाहीये का लोकांनी निवडून दिलेला उमेदवार आपल्याकडे असतो. बरोबर आहे. दुसरं बघा मित्रांनो, दुसरा आपल्याला क्वेश्चन दिलेला काय दिलं बघा. हिमालयामुळे उत्तरेकडील येणारे डॅश डॅश वारे अडविले जातात. काय हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे डॅश डॅश वारे हे अडवले जातात. मग कोणते वारे? अति थंड वारे. कोणते वारे बघा मित्रांनो? अति थंड वारे हे त्याचं काय असणार आहे? योग्य आणि फायनल आन्सर असणार आहे. ओके ना. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने या व्यवसायावरती अवलंबून आहे. बघा मित्रांनो, काय का ब्राझील देशाची अर्थव्यवस्था, आता जसं आपल्याकडं काय आहे का आपल्याकडं सगळ्यात जास्त जर आपण बघितलं तर शेती ही मोठ्या प्रमाणामध्ये चालते. बरोबर आहे. काय आपल्याकडं शेती ही मोठ्या प्रमाणात चालत असते. मग त्याच प्रकारे ब्राझील या देशामध्ये कशा प्रकारचे कोणता व्यवसाय चालू असतो बघा. तर ब्राझील हा एक काय विकसित तृतीय क्षेत्र आहे, ज्यामध्ये बँकिंग असेल, पर्यटन असेल आणि व्यापार असेल यासारख्या सेवांचा समावेश होतो, जे त्याच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान देतात. जरी शेती आणि उद्योग देखील महत्त्वाचे असले किंवा महत्त्वपूर्ण असले तरी सेवा क्षेत्र आर्थिक वाढ म्हणजे काय रोजगारामध्ये प्रमुख भूमिका बजावतं. म्हणजेच काय का तृतीय क्रियाकलाप या ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेचा काय कणा आहे. बरोबर आहे. काय तर मित्रांनो उत्तर आहे बघा मित्रांनो आपलं तृतीयक. ठीक आहे ना. तिसरं. ठीक आहे. पुढे बघा, ब्राझीलच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात टिंब क्रमांक आहे बघा. काय ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक आहे बघा मित्रांनो? 5वा क्रमांक आहे बघा मित्रांनो. कितवा आहे तर 5वा क्रमांक आहे, हे लक्षात ठेवा. हा पुढे बघा मित्रांनो, गटात न बसणारा शब्द किंवा तुम्हाला काय का वेगळा शब्द तुम्हाला बघायचा. आता बघा, आता तुम्हाला लक्षात घ्या, हे जे क्वेश्चन आहे ती परीक्षेला खूप वेळा रिपीट झालेले आहेत. त्यामुळे नीट मित्रांनो उत्तर बघा. ठीक आहे ना. आणि नीट समजून घ्या. हवं तर क्वेश्चन मार्क टिक मार्क करून घ्या. पुस्तका गाईड काय असेल तुमच्याकडं त्याच्यामध्ये टिक मार्क करून घ्या आणि चांगल्या प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके ना. चला मित्रांनो डायरेक्टली सुरुवात करते. बघा पहिला दिले बघा, क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य. आता क्षेत्रभेटीसाठी तर तुम्हाला कोणकोणते आवश्यक साहित्य असतं बघा मित्रांनो? तर आपल्याकडे काय प्रश्नावली पाहिजे, कॅमेरा देखील पाहिजे, नंतर संगणक पाहिजे का आपल्याला? संगणक आपल्याला पाहिजे का? नाही, आपल्याला संगणकची गरज नाही. बरोबर आहे. मग आपल्याला काय पाहिजे का? नोंदवही पाहिजे. म्हणून काही वेगळा शब्द कोणता आहे मित्रांनो? बघा संगणक हा काय तर त्याचा वेगळा शब्द आहे. ठीक आहे ना. पुढे बघा, ब्राझीलमधील नद्या. काय ब्राझीलमधील नद्या. आता ब्राझीलमध्ये कोणकोणत्या नद्या आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गंगा नदी ब्राझीलमध्ये आहे का? नाही आहे ना. पहिली गोष्ट काय का गंगा नदी ही ब्राझीलमध्ये नाही आहे. म्हणून आपला इथं विषय डायरेक्ट चुकतो का बाबा, याच्यामध्ये काय का गंगा हा वेगळा पर्याय आहे. कारण ओरंगवे, पॅरांग्वे आणि ॲमेझॉन या तीनही नद्या काय तर ब्राझीलमध्ये आहेत. ओके. पुढे बघा, प्राथमिक व्यवसाय. प्राथमिक व्यवसाय. ओके ना. बघा काय आता प्राथमिक व्यवसाय याच्यामध्ये शेती, खाणकाम, पर्यटन आणि मत्स्य व्यवसाय. बघा मित्रांनो, प्राथमिक व्यवसायामध्ये काय असतो का ज्यामध्ये शेती, खाणकाम, मासेमारी यासारखे नैसर्गिक संसाधनाचा थेट उल्लेखन किंवा उपयोग करून त्यांचा समावेश केला जातो. मात्र पर्यटन ही तृतीयक व्यवसाय आहे, कारण ती थेट नैसर्गिक संसाधनाचा उपयोग न करता सेवा प्रदान करते. म्हणून याच्यामध्ये काय पर्यटन आपलं हे काय असणार आहे तर वेगळं उत्तर असणार आहे.
ओके ना. पुढे बघा दिले मित्रांनो तुम्हाला वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी प्रमुख घटक बघा. आता वस्त्यांच्या केंद्रीकरणासाठी तुम्हाला कोणकोणता घटक उपयुक्त पाहिजे का? बहुतेकदा वस्त्या कशा असतात तर पाणी असेल, सुपीक जमीन असेल, अनुकूल हवामान असेल, अशा असलेल्या भागामध्ये विकसित होतात, कारण हे घटक मानवी जीवन असेल किंवा शेतीला आधार देतात. आणि प्रतिकूल वातावरण हा घटक वेगळा आहे, कारण ते वस्त्यांच्या वाढीला प्रतिबंधित करत असतो. बरोबर का नाही? म्हणजे आपल्याला काय तर याच्यामध्ये प्रतिकूल हवामान हा काय तर वेगळा घटक याच्यामधला. ओके ना. चला पुढे बघूया आता मित्रांनो. आपल्याला चुटकी बरोबर तुम्हाला सांगायचे. काय सांगितलं तुम्हाला? चुटकी बरोबर तुम्हाला सांगायचे. बघा पहिलं याच्यामध्ये दिले बघा. काय दिले बघा. आता भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. बघा काय? तरुणाईचे प्रमाण जास्त म्हणजे काय? भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण लोकसंख्या आहे. जनगणशास्त्र माहिती दर्शवते का भारतामध्ये जगातील सर्वात मोठ्या तरुण गट हा एक आहे का जो फक्त भारतामध्ये आहे, अशा प्रकारे आपल्याला दर्शवतो. बरोबर आहे. बघा मित्रांनो, म्हणून हे विधान काय असणार आहे तर आपलं बरोबर असणार आहे. दुसरं बघा दिले, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात. एका वेळी समान ऋतू असतात का? एका वेळी. आता ब्राझील कुठं आणि आपण कुठं? बरोबर ना. काय तर ब्राझील व भारत या दोन्ही देशामध्ये काय का एक वेळी समान ऋतू असू शकत नाही. कारण असू शकत नाही कारण वेगवेगळ्या गोलार्धात असलेल्या एकाच वेळी ऋतू सारखे नसतात. भारत उत्तर गोलार्धामध्ये आहे, तर जिथे मार्च ते जून उन्हाळा आणि डिसेंबर ते फेब्रुवारी हिवाळा असतो, तर अशा प्रकारामध्ये ब्राझील दक्षिण गोलार्धात असल्यामुळे जिथं ऋतू हा भारताच्या विरुद्ध आहे. उन्हाळा डिसेंबर ते फेब्रुवारी आणि हिवाळा जून ते ऑगस्ट या महिन्यामध्ये इथं असतो. ओके. चला पुढे बघा मित्रांनो. बघा मॅनस हे निग्रो व ॲमेझॉन नद्याच्या संगमावरील बंदर आहे. बघा बरोबर आहे. काय? मॅनस हे ब्राझीलच्या उत्तर भागातील महत्त्वाचे एक बंदर आहे. त्याच्यानंतर काय? जे निग्रो जे ॲमेझॉन नद्याच्या संगमावरती स्थित आहे. जे हे शहर काय ॲमेझॉनच्या पर्जन्यावरती किंवा पर्जन्यवनातील प्रमुख व्यापारी आणि वाहतूक केंद्र म्हणून ओळखले जाते, ज्यामुळे काय प्रदेशामधील व्यापार आणि पर्यटन हे सुलभ होतात. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणून काय बरोबर आहे. पुढे बघा, ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे. बघा काय सांगितलं तुम्हाला? ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे. बरोबर आहे. काय काय हे उत्तर देखील आपलं काय तर बरोबर आहे. कारण ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर भारताच्या तुलनेत अधिक आहे, जेथे 1000 पुरुषांमागे महिलांचे प्रमाण जास्त आहे. यांचे कारण म्हणजेच का महिलांची सरासरी आयुर्मान पुरुषांच्या तुलनेत अधिक असते आणि ब्राझीलच्या महिला पुरुषांपेक्षा संख्येने थोड्या अधिक असल्याने लिंग गुणोत्तर जास्त आहे. ओके. पुढे बघा मित्रांनो, दिलं आपल्याला का ब्राझील हा वाघ व सिंह हे दोन्हीही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे. काय? ब्राझील हा वाघ व सिंह हे दोन्हीही प्राणी असणारा जगातील एकमेव तुम्हाला काय विचारलं आहे का देश आहे. हे विधान चूक आहे का बरोबर आहे? ते हे विधान काय असणार मित्रांनो? चूक असणार आहे. कारण ब्राझील हे काय वाघ हे ब्राझीलमध्ये लक्षात घ्या, वाघ हे ब्राझीलमध्ये मूळचे आढळणारे प्राणी नाहीत. ते प्रामुख्याने आशियामध्ये विशेषतः भारत, बांगलादेश आणि रशिया यासारख्या देशांमध्ये आढळतात. सिंह आफ्रिका आणि भारतामध्ये काही भागांमध्ये आढळतात आणि ब्राझीलमध्ये मुख्यतः जांगवार असेल, प्युमा असेल, ऑस्लॉट असेल यासारखे अन्य प्राणी आढळतात, पण वाघ किंवा सिंह आढळत नाही. ब्राझीलमध्ये वाघ असतील तर ते फक्त प्राणी संग्रहालय असेल किंवा वन्यजीव अभयारण्यामध्ये काय आढळते किंवा ते दुसऱ्या देशातून इकडे सोडलेले असतील. ओके. म्हणून हे विधान काय असणार आहे तर चूक असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, तुम्हास पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात तुम्हाला काय करायचे? पुढील घटक दाखवायचे आणि चिन्हाने तुम्हाला काय करायचे? बघा सूचना तयार करायची. हा क्वेश्चन IMP आहे. सगळेच क्वेश्चन याच्यातले IMP सगळे टिक मार्क करून घ्या आणि पाठांतर करायच्या मागे लागा मित्रांनो. ठीक आहे ना. नकाशा तुम्हाला दिला जाईल, त्या नकाशामध्ये तुम्हाला काय करायचं हे तुम्हाला A to Z जेवढे काय तुम्हाला दिलेली ती पंपास असेल, मॅराजा बेट असेल, ब्राझीलची राजधानी असेल, पिको दी नेमली असेल, पॅराना नदी असेल, मॅरानवी राज्य असेल, हे सगळं तुम्हाला काय करायचे? ईच अँड एव्हरी तुम्हाला काय करायचे? त्या आलेखामध्ये, आलेख म्हणजे काय नकाशामध्ये तुम्हाला दर्शवायचे. ओके ना. चला पुढं आता बघूया मित्रांनो. आपल्याला इथं नकाशा तुम्हाला दिलेला आहे. आता या नकाशामध्ये तुम्हाला बघायचे का? या नकाशावरून तुम्हाला काही क्वेश्चन तुम्हाला विचारले, त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची. ती नीट नकाशा नीट बघायचा, नीट अभ्यास करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याची चांगली उत्तरं द्यायची. बघा ठीक आहे ना. पुढे बघा, वरील नकाशा काय दर्शवतो? बघा काय दर्शवतो वरील नकाशा आपल्याला? तर दिलेल्या नकाशामध्ये भारताचे स्थान किंवा भारताचे विस्तार दर्शवले आहे, ज्यामध्ये त्याचा रेखांश, अक्षांश, सीमा असेल किंवा महत्त्वाच्या भौगोलिक वैशिष्ट्याचा समावेश यामध्ये असतो. पुढे बघा काय विचारले? भारतातील सर्वात दक्षिणेकडेचे टोक कोणते? बघा काय विचारले तुम्हाला? भारतातील सर्वात दक्षिणेकडचे टोक कोणते?
मग जर तुम्ही इकडे बघितलं मित्रांनो, बघा इथं दिसतंय का तुम्हाला, बघा दक्षिणेकडचे, तर इथं तुम्हाला दिसते का इंदिरा पॉईंट, काय का भारतातील सर्वात दक्षिणेकडील बिंदू इंदिरा पॉईंट आहे, जो निकोबार बेटामध्ये स्थित आहे. मात्र जर केवळ मुख्य भूमी भारताचा विचार केला तर सर्वात दक्षिणेकडील बिंदू हा कन्याकुमारी तामिळनाडू आहे. ओके, पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला विचारले का भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती आहे. बघा, तर भारताचा पूर्व पश्चिम अंतर हा 3000 किलोमीटर आहे. किती बघा, 3000 किलोमीटर आहे. पुढे बघा, भारताचे प्रमाण वेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केले आहे. तर भारताचा प्रमाण वेळ हा IST किती दिले, 82 डिग्री 30 डॅश पूर्ण रेखांशावरती आधारित आहे, जो मिर्झापूर उत्तर प्रदेशमधला आहे. आणि लास्ट दिलं तुम्हाला भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे. लहानपणापासून याचं उत्तर आपल्याला माहिती आहे, तर तो आहे अरबी समुद्र. ओके, कोणता समुद्र आहे तर अरबी समुद्र आहे. पुढे बघा मित्रांनो, भौगोलिक कारणे तुम्हाला द्यायची. आता डायरेक्टली काम करा, हे उत्तर डायरेक्टली तुम्ही टिक मार्क करून घ्या. जास्त याच्यावरती आपण डिस्कस करत बसणार नाही, कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे. फटाफट याची टिक मार्क करून घ्या आणि उत्तरं डायरेक्टली पाठांतराला सुरुवात करा. पहिलं दिले बघा, हिमालयातील नद्या 12 माहे वाहतात. का वाहतात, कारण या नद्या हिमालयामध्ये हिम नद्यांमध्ये उगम पावतात आणि बर्फ वितळण्यापासून वर्षभर पाणी पुरवठा करतात. मान्सून पाऊस काय हिमालय प्रदेशामध्ये पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो, ज्यामुळे या नद्यांचा प्रवाह वाढतो किंवा त्या कोरड्या पडत नाही. नंतर काय, मोठे पाणलोट क्षेत्र उपनद्या म्हणजे हिमालयीय नद्यांची जलवाहिन्या क्षेत्रे मोठी असतात आणि त्यांना सतत पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक उपनद्या असतात, ज्यामुळे त्या सतत वाहत असतात. बरोबर आहे. पुढे बघा, ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. का होतात, कारण ब्राझीलच्या अक्षवृत्तीय विस्तार जर बघितला का जास्त असल्यामुळे हवामानात विविधता आढळते. जसं की विषुववृत्ताजवळ उष्ण असेल, मकर वृत्ताच्या जवळ काय दक्षिणेस समशीतोष्ण हवामान असते. बरोबर आहे, वातावरण असते. किंवा ब्राझीलच्या किनारी भागावरती विषुववृत्ताजवळ काय सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही. या प्रदेशामध्ये वाऱ्यांचे सातत्याने उजव्या दिशेने वहन होते किंवा तसेच व्यापारी वाऱ्यांच्या एकत्रीकरणाचा पट्टा असेल. या भागामध्ये शीन असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाही. बरोबर आहे, म्हणून काय ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणामध्ये होतात. बरोबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत, ती ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही. तुम्हाला या गोष्टीमध्ये काय करायचं मित्रांनो, याची तुम्हाला लक्षात घ्या, कारणे द्यायची ती. ओके ना, लक्षात घ्या, नीट समजून घ्या. हे क्वेश्चन IMP आहे, ते टिक मार्क करून घ्या. यातील तुम्हाला 100% क्वेश्चन काही ना काही रिपीट होतीलच, कारण आपला नियम आहे का जुने क्वेश्चन हे रिपीट होणं गरजेचं आहे. बोर्डाच्या नियमानुसार जर आपण कुठल्याही क्वेश्चन पेपर बघितला तर आपल्या त्याच्यामध्ये काही ना काही क्वेश्चन हे रिपीट होतच असतात. ओके, पुढे बघा, दिलं खाली दिलेल्या सांख्यिकी माहिती आधारे तुम्हाला स्तंभालेख काढायचे आणि खालील प्रश्नांची उत्तर द्या. आता स्तंभालेख कसा काढायचा यावरती मी उद्या व्हिडिओ बनवतो, एक स्पेशली व्हिडिओ बनवतो तुम्हाला, कारण जेणेकरून तुम्हाला याचे मार्क जाता कामा नाही. पण आता याच्यावरील आपण उत्तरे कशी शोधायची ते आता बघूया. सध्यात पहिले बघा काय दिलं. बघा, पहिला क्वेश्चन दिलं ना का वरील आलेख काय दर्शवतो. बघा, तर वरील आलेख हा तुम्हाला काय दर्शवतो, भारत साक्षरतेचं प्रमाण दाखवतो. बरोबर आहे, दिले तुम्हाला. बघा काय दिले तर बघा, भारत साक्षरता प्रमाण 1981 ते 2016 हे तुम्हाला प्रमाण दाखवले. पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला पुढे काय विचारले का 1991 साली भारताची साक्षरता किती होती, तर ती बघा 48.2 होती. किती होती, 48.2 होती. बघा 1991 मध्ये दिसतंय तुम्हाला. पुढे बघा मित्रांनो, 91 ते 2001 या दशकामध्ये भारताच्या साक्षरतेचे किती टक्क्यांनी वाढ होते. बघा मित्रांनो, तर यामध्ये बघा 12.8ने वाढ होते. बघा काय होते, 12.8ने याच्यामध्ये काय होते बघा, वाढ होत असते. बरोबर दिसतं का तुम्हाला, म्हणजे दोघांमधला तुम्हाला फरक लिहायचा आहे. ओके, चला पुढे बघा मित्रांनो, आता खालील दिलेल्या आकृतीचे वाचन करा, त्यानंतर काय करा, दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, ब्राझील दिलाय, भारत दिलाय, तुम्हाला दिसतंय तुम्हाला प्राथमिक, द्वितीय, तृतीय व्यवसाय वगैरे दिलेला आहे. नीट बघून घ्या. हवं तर व्हिडिओ हळू थांबवा, पॉज करा आणि याची उत्तर द्यायचं चांगल्या प्रकारे प्रयत्न करा. ओके ना. पहिला बघा, आता याच्यामध्ये काय दिलं, प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशामध्ये जास्त आहे. तर लक्षात घ्या, प्राथमिक व्यवसायामध्ये ब्राझील 10%च्या तुलनेमध्ये भारतातील 48.8% लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे. म्हणजे काय याच्यामध्ये का भारत देश हा जास्त गुंतलेला आहे. दिसतंय तुम्हाला. ओके, प्राथमिक व्यवसाय. पुढे बघा, स्थूल आंतरदेशीय उत्पन्नात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान जास्त आहे, तर ते म्हणजे काय, तर याच्यामध्ये ब्राझील आहे. कारण भारताचे 57% असेल आणि तुलनेत ब्राझीलचे 67% स्थूल आंतरदेशीय उत्पन्नामध्ये तृतीय क्षेत्राचे योगदान जास्त आहे. पुढे बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन बघा, त्याच्यामध्ये स्थूल आंतरदेशीय उत्पन्नामध्ये द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे. बघा मित्रांनो, का स्थूल आंतरदेशीय उत्पन्नामध्ये काय का द्वितीयक, लक्षात घ्या काय का द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा भारताच्या 26%च्या तुलनेमध्ये ब्राझील देशाचा 27.5% हा जास्त आहे. बघा मित्रांनो, तुम्ही नीट इथं बघितलं, टक्केवारी तुम्हाला इथं दिलेली आहे, नीट समजून घ्या.
ओके ना. पुढचा क्वेश्चन बघा आता मित्रांनो, ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे? तृतीयक व्यवसायात आपण जो पहिला पाहिला होता आपण रिकाम्या जागा भरा, तोच क्वेश्चन इथे रिपीट झालेला आहे. पुढे बघा, स्थूल आंतरदेशीय उत्पन्नात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा कितीने जास्त? तर 10% जास्त आहे. आणि पुढे बघा, भारतात तृतीयक क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी किती बघा मित्रांनो? तर 26 पॉईंट बघा किती होती? 26.9 ही त्याची काय टक्केवारी आहे बघा मित्रांनो. किती? 26.9 ही टक्केवारी आहे. पुढचा बघा मित्रांनो, आता सविस्तर उत्तरे द्या बघा मित्रांनो. क्षेत्रभेट म्हणजे काय? बघा आता क्षेत्रभेट म्हणजे काय? क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल? व्हेरी IMP क्वेश्चन करून ठेवा. 100% हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, कारण प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये क्षेत्रभेटवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. कारण भूगोल म्हटला तर क्षेत्रभेट हा क्वेश्चन तुम्हाला येणारच, बरोबर आहे. मग क्षेत्रभेट म्हणजे काय असतो? नेहमीच्या कामाच्या ठिकाणी किंवा वर्गाबाहेर विशिष्ट ठिकाणी व्यावहारिक अनुभव मिळवण्यासाठी, संशोधन करण्यासाठी किंवा एखाद्या विषयाच्या वास्तविक जगातील अनुप्रयोगांचे निरीक्षण करण्यासाठी, काय अनुप्रयोगांचे निरीक्षण करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी, एखाद्या विषयाच्या वास्तविक जगातील अनुप्रयोग असेल, निरीक्षण करणे, शैक्षणिक किंवा व्यावसायिक सहल असेल, भूगोल असेल, पर्यावरण अभ्यास असेल, समाजशास्त्र असेल, व्यवसाय असेल आणि अभियांत्रिकी यासारख्या विषयामध्ये काय डायरेक्टली क्षेत्रभेट सामान्यतः वापरले जातात, म्हणून याला क्षेत्रभेट असे म्हटलं जातं, बरोबर आहे. पुढे बघा, तुम्हाला विचारलंय का क्षेत्रभेटीची पूर्वतयारी तुम्ही कशी कराल? मग काय स्थळ निवड असेल, नियोजन असेल का? क्षेत्रभेटीपूर्वी योग्य स्थळ निवडणे म्हणजे काय? ठिकाण निवडणे, प्रवासाची सोय कसे करणे, वेळापत्रक कसं जाणार, कसं येणार, काय खाणार, कुठं राहणार, कार्यक्रमाचे नियोजन, उद्देश निश्चित करणे, तर तिथं जाऊन आपण काय करणार, तिथं जाऊन लोकांना पाहून येणार का, इकडं नुसते फोटो सेल्फी काढून येणार का, तिथं काय उद्देश असणार आहे, नंतर आवश्यक कागदपत्राचे जमवा, आपल्याला कोणते कागदपत्र लागणार आहे, या सगळ्या गोष्टी बघणार आहे. प्रवास नियोजन तयारी, आपत्कालीन परिस्थिती, जर तुम्हाला अचानक काहीतरी झाले घटना तर तुम्ही काय कराल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मॅटर करतात. पुढे बघा, स्वातंत्र्य काळात भारत व ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले आहे ते, बरोबर ना. मग या कोणकोणत्या समस्याला तोंड द्यावे लागणार आहे? जसं स्वातंत्र्य काळानंतर पहिल्या 20 वर्षात भारताला 3 युद्धांना सामोरं जावे लागले. स्वातंत्र्य काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळाला नाही सामोरं जावे लागले. स्वातंत्र्य काळात भारतात विविध वित्तीय समस्या असेल, आर्थिक विकासाचा मंद वेग असेल, इत्यादी समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले. नंतर काय, स्वातंत्र्य काळात ब्राझील देशात विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले. अशा प्रकारचे तुम्हाला उत्तरं द्यायचे, बरोबर आहे. पण बघा, ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागले होते? मग आता पर्यावरणीय समस्या कोणकोणत्या होत्या? जसं की वन्यजीवांचा अनेक प्रजाती नष्ट होणे, जंगलतोड होणे, प्रदूषण असणे, बरोबर ना. या प्रकारचे तुम्हाला काय करायचे मित्रांनो, याचं उत्तर द्यायचं. ती क्वेश्चन टिक मार्क करून घ्या. यापैकीच तुम्हाला 100% क्वेश्चन हे रिपीट होणार. ओके, सो आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असेल. नीट घ्या, क्वेश्चन नीट बघून घ्या, प्रत्येक क्वेश्चन टिक मार्क करून घ्या, याची उत्तरं पाठांतर करून घ्या. इतिहासाचे क्वेश्चन मी बघितले, आज बोर्डाला स्वतः सुपरविजनला मीही होतो बघितले, एकदम सोपे क्वेश्चन पेपर होते. म्हणून सांगतो तुम्हाला, जुन्या क्वेश्चन पेपरवरती फोकस करा. ज्या क्वेश्चन पेपर तुम्हाला मी देणार आहे त्या क्वेश्चन पेपर करा. 2022-23च्या करा, त्यातून तुम्हाला 100% क्वेश्चन येणार होती. आणि तुम्हाला जर पुस्तकातून टिक मार्क करून जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा, तो व्हिडिओ तुम्हाला 100% बनवला जाईल. आणि आलेख कसा काढायचा हे जर येत नसेल तर मला तोही कमेंट करा. हे 2 व्हिडिओ तुम्हाला 100% दिले जातील. आता यामध्ये बघा मित्रांनो, एक व्हिडिओ मी असा अजून एक बनवणार आहे का जो अजून एक क्वेश्चन पेपर घेऊन येणार, त्याच्यात तुम्हाला नक्की फायदा होईल. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, आलेख असेल, एक क्वेश्चन पेपर असेल आणि पुढचा व्हिडिओ जो असणार मित्रांनो, बघा तुम्हाला काय यामध्ये भूगोलाच्या पेपरमध्ये कशा प्रकारे तुम्हाला स्कोरिंग करता येईल हे तुम्हाला मला सांगायचे, ठीक आहे ना. याच्यावरती तुम्हाला नक्की व्हिडिओ तुम्हाला बनवला जाईल, बरोबर आहे. IMP क्वेश्चनचा, एक क्वेश्चन पेपरचा आणि आलेख, असे 3 व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल कमेंट करा, नक्की तुम्हाला मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. ओके, सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि लक्षात घ्या, नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कारण अजूनही वेगवेगळ्या प्रकारची माहिती, इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. ओके, चलो मिलते ब्रेक के बाद. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.